आजच्या कलियुगाच्या काळात कोणतेही कारण नसताना एखाद्याचे कौतुक करण्याचा जणू प्रघात पडला आहे। आपले काम काढून घेण्यासाठी स्वार्थापोटी अनेक जण गोड बोलत असतात, तर काहींना तशी सवयच लागलेली असते। मात्र गौतम बुद्धांचे याबाबतचे विचार अगदी वेगळे आणि प्रेरणा देणारे आहेत। विनाकारण केल्या जाणाऱ्या कौतुकाबाबत गौतम बुद्ध काय म्हणतात ते जाणून घेऊया या कथेच्या माध्यमातून। भगवान गौतम बुद्धांच्या अनुयायांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत होती। एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी जाताना काही शिष्य त्यांच्या सोबत असत, काही शिष्य तेथेच थांबत असत, तर काही शिष्य गौतम बुद्धांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अन्य ठिकाणी मार्गस्थ होत असत। गौतम बुद्धांनी त्यांच्या शिष्यांना पूर्ण सूट दिली होती। ते कोणतीही शंका, प्रश्न, समस्या, अडचणी, विचार, तत्वज्ञान याबाबत गौतम बुद्धांशी केव्हाही चर्चा करू शकत असत। गौतम बुद्धांनी दिलेल्या संधीचा लाभ घेत एक शिष्य म्हणाला की हे भगवान, तुम्ही या भूतलावरील सर्वात मोठे उपदेशक आहात। शिष्याने केलेल्या कौतुकाचा गौतम बुद्धांवर कोणताच प्रभाव पडला नाही। मात्र आपण भूतलावरील सर्व उपदेशकांना ओळखता का, असा प्रश्न गौतम बुद्धांनी शिष्याला विचारला। गौतम बुद्धांनी विचारलेल्या प्रश्नावर शिष्याने नकारार्थी उत्तर दिले। पुढे गौतम बुद्धांनी विचारले की भूतलावर असलेल्या सर्व उपदेशकांचे सगळे उपदेश आपल्याला माहीत आहेत का? या प्रश्नावरही शिष्याने नकारार्थी मान डोलवली। भूतलावरील उपदेशक आणि त्यांचे उपदेश याबाबत काहीही माहिती नसताना आपण करत असलेले माझे कौतुक मूर्खपणाचे लक्षण आहे, असे गौतम बुद्ध त्याला म्हणाले। आपले उपदेश माझ्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहेत, आपल्या उपदेशांचा मला फायदा होतोय, अशी प्रतिक्रिया शिष्याने दिली। गौतम बुद्ध म्हणाले की माझ्या माध्यमातून आपल्याला मिळत असलेल्या उपदेशांमुळे आपला फायदा होत असेल ते वास्तविकतेत आणण्याचा प्रयत्न करा। त्या उपदेशांमुळे दुसऱ्यांची दुःखे दूर करण्याचा प्रयत्न करा। माझी प्रशंसा, कौतुक करण्यात वेळ वाया घालवू नका। भूतलावर असलेल्या उपदेशकांनी केलेल्या उपदेशांची निंदा करू नका। मानवतेची सेवा करण्याची त्यांची ती पद्धत आहे। आपण ज्या गोष्टी सांगतो त्या सर्वांना समजतात, त्यांचा प्रभाव पडतोच असे नाही, मात्र आपण केलेली कृती अधिक प्रभावशाली ठरते। त्यामुळे बोलण्यापेक्षा कृतीवर भर द्यावा।